कृषीवाणीमध्ये आपलं स्वागत। मी आता सध्या आहे पाडळी तालुका जिल्हा सातारा या गावामध्ये। आपल्यासोबत आहेत वृंदावन ॲग्रो अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक ऋषिकेश ढाणी साहेब। आपण त्यांच्याशी बोलूयात आणि या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून काय काय प्रयोग होतात, विद्यार्थ्यांसाठी काय संधी उपलब्ध आहेत ते त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊयात। या वृंदावन रिसर्च सेंटरच्या माध्यमातून काय प्रयोग होतात, विद्यार्थ्यांसाठी इथं काय आपण गोष्टी करता हे एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा। नमस्कार, मी ऋषिकेश ढाणे। तर मला सांगायला आनंद वाटेल की या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवतोय की ज्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना एक छोटे छोटे व्यवसाय करायची संधी कशा कशा उपलब्ध आहेत ते आपण सांगायचं खरं तर या माध्यमातून प्रयत्न करतोय। इंडस्ट्रियल अटॅचमेंट असा एक 1.5 महिन्याचा शेड्यूल असते ॲग्रिकल्चर कॉलेजच्या लास्ट इयरसाठी। तर त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी असे बरेच उपक्रम राबवलेत की ज्या उपक्रमांच्या माध्यमातून एखाद्याला एक व्यवसायाची नवी दिशा मिळू शकेल आणि एक त्या माध्यमातून एक मोठा व्यवसायसुद्धा उभा राहू शकेल। प्रोडक्ट्स नवीन तयार केलेले आहेत, तर त्यांच्या बाबतीत जी काही माहिती आहे त्यांनी निर्माण कसं केलेत तर ते आपण त्यांच्याकडून बातचीत करून विचारून घेऊयात। नमस्कार, आम्ही गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वृंदावन ॲग्रो सेल्स अँड सर्व्हिसेस इथे 1.5 महिन्याच्या इंटर्नशिपसाठी आलो आहोत। तर वृंदावन ॲग्रो रिसर्च सेंटर अंतर्गत आम्ही विविध बाय प्रोडक्ट तयार केले आहेत। तर हे जे बाय प्रोडक्ट आहेत ते संपूर्णतः ऑर्गॅनिक असून यामध्ये झाडांचा वापर केला आहे। त्याच्यामध्ये मुख्यतः आपण ॲलोवेराचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर हळद असेल, ड्रॅगन फ्रूट, पॅशन फ्रूट, कडुलिंबाचा पाला, त्याच्यानंतर शेवग्याचा पाला, अशी विविध झाडांचा आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे। आपण इथे ॲलोवेरापासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले। तर आपण त्याच्यापासून मेन जो ॲलोवेरा कंटेंट आहे त्याच्यापासून आपण इथे साबण तयार केला आहे। तर त्याच्यासाठी मेन काय आहेत इन्ग्रेडियंट, तर सोप बेस आपण त्यामध्ये यूज केला, तसेच व्हिटॅमिन ई यूज केलं आहे आणि आपण हे साबण तयार केलेत। आता जी ॲलोवेरा असते, ॲलोवेरामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात, जसं की व्हिटॅमिन B1, B2 यांसारखे वेगवेगळे व्हिटॅमिन्स असतात। तसेच ॲलोवेरामुळे आपली जी त्वचा आहे त्याच्यामध्ये ग्लो येतो, त्यासाठी मोस्टली ॲलोवेरा यूज करतात। तर आपण इथे हळद, ॲलोवेरा आणि नीमपासून साबण बनवलेले आहेत। हळदीमध्ये खूप सारे असे गुणकारक उपयुक्त असे हे असतात, म्हणजे गुणकारक पदार्थ वगैरे असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत। शरीरासाठी हळद हे खूप उपयुक्त आहे, म्हणजे टॅनिंग म्हणा किंवा जे काही पिंपल्स वगैरे येतात त्यासाठी खूप गुणकारक आहे। ह्या साबणामध्ये आपण ॲलोवेरा, नीम आणि तांदळाचं पीठ हे आपण वापरलेलं आहे आणि त्यापासून हा साबण तयार केलेला आहे। ह्या साबणाचं वैशिष्ट्य असं की ते स्किन ब्राईटनिंग करतं आणि चांगलं शरीर म्हणजे जे त्वचा आहे त्याला चांगलं ग्लो आणून देतो। नमस्कार, आपण इथे नीम आणि ॲलोवेराचा एक साबण तयार केलेला आहे। याचे वैशिष्ट्य असे आहेत की हे आपल्या शरीरावरच्या सुरकुत्या, पिंपल्स कमी करतं। आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे ड्राईड करी लिव्स। हे आपण एक्सपोर्ट क्वालिटी प्रोडक्ट बनवलं आहे। ह्याचे बेसिक डिमांडमुळे ते आहे अँटी कॅन्सरल प्रॉपर्टीज, अँटी डायबेटिक असल्यामुळे अँटी इन्फ्लमेटरी असे खूप प्रॉपर्टीज आहे त्याच्यामुळे। त्यामध्ये रेट आहे 100 ग्राम्स फॉर 500 रुपीज आणि आपण हे नॉर्थ युरोपियन, नॉर्थ अमेरिकन आणि कॅनडा अशा देशांमध्ये एक्सपोर्ट करू शकतो। पॅशन फ्रूटला मराठीमध्ये कृष्णफळ असंही म्हणलं जातं। हे जास्त करून प्रेग्नंट महिलांसाठी खूप उपयोगी आहे। याच्यामध्ये अँटीफँगल, अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लमेटरी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असे खूप सारे प्रॉपर्टीज बघितले जातात त्याच्यामध्ये। ह्यात गुड फायबर कंटेंट असंही असतं। तर आपण इथे पॅशन फ्रूटचं चॉकलेट्स बनवले आहेत। ह्याचे वैशिष्ट्य असं की ते चॉकलेट्स आपण त्याच्या सीड्सपासून बनवले आहेत। पॅशन फ्रूटचे सीड्स हे हेल्थसाठी खूप न्यूट्रिशियस आहेत, तर त्याला फेकून देण्यापेक्षा त्याचं काही उपयुक्त बनतं आहे का ह्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हा आम्ही केलेला प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे। तर ह्याला एक वेगळं मार्केट उपलब्ध होऊ शकतं। हे जे काही पॅशन फ्रूट आहे ते सीजनल फ्रूट असल्यामुळे आपण त्याचे जे काही लॉंग टाईम प्रिझर्वेशन करण्यासाठी यूज करू शकतो। लेमनग्रास फ्लेक्स हे पचनासाठी, उच्च रक्तदाबासाठी, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असे घटक मिळतात। लेमनग्रास टी हे पचन, चिंता, हृदयरोग अशा इत्यादी आजारांवर मदत करतात। बीटरूटपासून बीटरूट पावडर तयार केलेली आहे। बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन डी यासारखे पोषक घटक शरीरास मिळतात। बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट त्वचेचा ताणतणाव कमी करण्यासाठी वापरतात। ब्राझील हा सर्वात मोठा देश आहे बीटरूट पावडर एक्सपोर्ट करण्यासाठी। भारतामधून US, थायलंड, कॅनडा येथे बीटरूट पावडर जास्त प्रमाणात एक्सपोर्ट केली जाते। आम्ही येथे मोरिंगा पावडर म्हणजे शेवगा पावडर तयार केली आहे। त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं, तसेच जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं, जे काय करतं आपल्या शरीरातील पेशींचे नुकसान कमी करण्यास मदत करतं व जळजळ कमी करण्यास मदत करतं।
व त्याचा उपयोग आपल्याला कुठे होतो तर ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे, ज्याच्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. ही जी मोरिंगा पावडर आहे ती आपण प्राण्यांसाठी पण वापरू शकतो. तर प्राण्यांसाठी प्राण्यांच्या खाद्यामध्ये आपण हिचा जर वापर केला तर त्यांचं जे दूध उत्पादन आहे ते वाढू शकतं. आता ह्या मोरिंगा पावडरची 1 किलोची जी प्राईस आहे ते 1500 ते 2000 पर्यंत असू शकते. सो जे आपले फार्मर्स आहेत त्यांच्यासाठी एक बेनिफिशियल किंवा एक प्रॉफिटेबल इन्कम सोर्स म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो आणि याच्यात आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत की आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवलेत. हे फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक आहेत, ह्याच्यात कोणत्याही प्रकारचे केमिकल्स वापरलेले नाही आहेत. हे आपण घरगुती बनवू शकतो आणि हे बाहेर आपण स्वतःचा घरगुती व्यवसायही करू शकतो आणि भरपूर प्रमाणात ह्याचा वापर केला जातो. हे बाहेरच्या परदेशात पण एक्सपोर्ट केले जातात. वृंदावन ॲग्रो सेल्स अँड सर्व्हिसेस या कंपनीने आम्हाला इंडस्ट्री अटॅचमेंट म्हणून एक आमचा प्रोजेक्ट असतो, त्यासाठी आम्हाला संधी दिली. यासाठी मी ऋषिकेश सरांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. Organic soaps are considered as more favorable than the fragrance one. Why it is? Because it is made of natural ingredients, first of all. It does not have any impact on your skin, your health. It gives a nourishment to your skin. First of all, the main basic ingredient in the soap is aloe vera. Aloe vera from millions of years is considered to be very beneficial to our skin as well as for your health. So the first soap which we had made is the neem soap. Neem? Yeah, neem. It gives us antibacterial, anti-aging properties. It also cures our acne and pimples. Second is the rice flour. Rice flour gives us a very brightening effect to our skin, and it also removes our tanning effect, which had been due to the sun exposure. The turmeric one gives us a very antiseptic property. It has a very antiseptic property in it. It does not causes any fungal infections. It also gives a glowing citrus type of to your skin. Also, turmeric is anti-inflammatory. Yeah, right? anti-inflammatory. Yeah. Then this all two types of soap are like anticoagulant, antiseptic, anti-inflammatory. All types of quality it has in it. Organic things, because organic is more preferred today in today's generation. So this is the way we can promote the Indian agriculture farmer to. Instead of selling the raw products to them, we can have a processing unit for the industries so that they can also have an additional money to it for the selling purpose. That is it. Thank you. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज 1 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.